नमस्कार. आय एम डॉक्टर गायत्री पंडित. वेलकम टू माय चॅनल लर्निंग विथ गायत्री. आपण आज बघणार आहोत 6वीच्या SSC बोर्डाच्या मराठीचा एक सुंदर धडा. धडा म्हणण्यापेक्षा आपण त्याला कविता म्हणूया. मराठीचा बरं का. तर आज कुठला बघणार आहोत आपण? हे खरे खरे व्हावे, हे खरे खरे व्हावे. कवी आहे, कविता जी आहे ती सुमती पवार यांनी केलेली आहे. त्यांना काय वाटतं बरं? काय खरं व्हावं सारखं वाटतं. त्यांना काहीतरी वाटतं आणि हे खरं व्हावं. हे नुसतं स्वप्न नाही आहे, तर हे खरं व्हावं अशी त्यांची मनापासून इच्छा आहे. आता त्यांना काय व्हावं सारखं वाटतं बघूया बरं का. बघा हं. हवेवरी त्या होत स्वार मी अवकाशी विहरावे, मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे. बघा कवयित्रीला काय व्हावंसारखं वाटतंय? पक्षी व्हावंसारखं वाटतंय. आणि पक्षी होऊन काय करायचंय त्यांना? हवेवरी त्या होत स्वार, त्या हवेवरती स्वार व्हायचंय, त्या हवेवरती बसायचंय. स्वार कोण होतं बघा बरं. एखादा घोडा असतो आणि त्याच्यावरती जो मनुष्य बसतो तो त्या घोड्यावरती स्वार झालाय, त्याच्यावरती तो बसलाय, असं त्या स्वारचा अर्थ आहे. तर मग इथे काय वाटतं कवयित्रीला? हवेवरी त्या होत स्वार मी अवकाशी विहरावे. अवकाशी म्हणजे आकाशात, आणि विहरावे याचा अर्थ तिथे उडावे. नुसतं उडावे हा याचा इथं नुसताच अर्थ असा नाहीये की नुसतं उडावं. तुम्ही घार बघितली आहे का? ती घार अशी तरंगत असते, नुसती तरंगत असते. एक दोन वेळेला असे पंख उडवते आणि पुन्हा नुसती अशी तरंगत असते. त्याला विहरावं असं म्हणतात. म्हणजे काय? उडावं आणि असंच जावं, तरंगत जावं अशी कवयित्रीची इच्छा आहे. काय इच्छा आहे? पक्षी व्हायचंय. आणि पक्षी होऊन काय करायचंय? हवेवरी त्या होत स्वार मी अवकाशी विहरावे, मनात माझ्या नेहमी येते. नेहमी म्हणजे नेहमी, ऑलवेज मी पक्षी व्हावे. मी काय व्हायचंय? आय वॉन्ट टू बिकम अ बर्ड. काय व्हायचंय? एक पक्षी व्हायचंय आणि त्यांना ते आकाशामध्ये उडायचंय. पुढे बघा हं. दवबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावे. आता कवयित्रीला व्हायचं होतं काय? पक्षी. आता इथं काय व्हायचंय बघा हं. दवबिंदू होऊनी पहाटे. दवबिंदू माहिती का तुम्हाला? आपण थंडीच्या दिवसामध्ये असं फिरायला गेलो की पायात जर समजा आपल्या नुसते चप्पल असतील तर त्या गवतावरचं जे पाणी असतं ना, छोटे छोटे थेंब असतात, ते आपल्या पायाला लागतात. पाऊस तर पडलेला नसतो, पण ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ड्यू ड्रॉप्स. ड्यू ड्रॉप्स म्हणतात याला. आणि हे जे गवतावरचं जे पाणी असतं ना, ते आपल्या पायाला लागतं. तर ह्याला ड्यू ड्रॉप्स म्हणतात किंवा मराठीमध्ये दवबिंदू म्हणतात. दवबिंदू. दवबिंदू होऊनी पहाटे. आता पहाटे का म्हटलंय बरं? कारण काय होतं, पहाटेच्या वेळेला हे दवबिंदू त्या गवतावर असतात आणि सूर्य उगवला ना की त्या दवबिंदूची वाफ होऊन जाते आणि ते दवबिंदू त्या गवतावरनं संपतात, निघून जातात. तिथे काय होती? त्याची वाफ होऊन निघून जाते. सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे. आत्ताच मी म्हटलं ना, सूर्य आल्यानंतर या दवबिंदूची काय होती? स्टीम होते आणि ती वरती जाते. आणि ती स्टीम वरती गेली की दुसऱ्या दिवशी पुन्हा असे दवबिंदू यायला लागतात. त्या गवतावर बसतात आणि त्या गवतावरती ते दवबिंदू आले ना की ते पुन्हा आपण तिथनं समजा जर गेलो तर ते आपल्या पायाला ओलं ओलं पाणी लागतं. ती फार मजा येते. तुम्ही केव्हा जर असं पहाटे सकाळच्या वेळी जर कुठे फिरायला वगैरे गेलात ना तर तुम्हाला ही कल्पना छान येईल. आणि पुन्हा पुन्हा परतावे म्हणतेय कवयित्री. एकच दिवस नाही,
रोज 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 दवबिंदू व्हावं आणि गवतावर यावं आणि पुन्हा पुन्हा वाफ होऊन पुन्हा पुन्हा परत यायचं आणि तुमची भेट घ्यायची, तुम्हाला भेटायचं असं कवयित्रीला वाटतं. सुरुवातीला काय वाटलं कवयित्रीला? आपण पक्षी व्हावं. आणि आता काय वाटतंय? आता तिला दवबिंदू व्हावंसारखं वाटतं. बघा बरं का, तिची स्वप्न काय काय आहेत. पक्षी व्हावंसारखं वाटलं, आकाशात उडावं वाटलं, दवबिंदू व्हावं, त्या गवताच्या पानावर यावं, रोज रोज यावं. आता पुढे बघा हं. क्षितिजावरचे गडद रंग मी, गडद म्हणजे डार्क. क्षितिज तुम्हाला माहिती का? होरायझन. जेव्हा आपण एखाद्या मैदानावर जातो त्यावेळेला अगदी कडेला असा आकाश तिथे आपल्या पृथ्वीला मिटल्यासारखं होतं, जवळ आल्यासारखं होतं. पृथ्वी असते आणि वरती आकाश त्या ठिकाणी मिळतं, तिथे येतं, त्या ठिकाणाला क्षितिज म्हणतात. क्षितिज म्हणजे होरायझन. गडद रंग मी, क्षितिजावरती गडद रंग येतात. तुम्ही संध्याकाळच्या वेळेला जर केव्हा असं जर फिरायला किंवा असं कुठे लांब गेला तर त्यावेळेला तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला ते क्षितिजावरचे जे रंग असतात ना, त्या होरायझनवरचे जे रंग असतात ना, ते थोडेसे डार्कर असतात. क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊनी झुलावे. त्या ठिकाणी गडद रंग असतात आणि ते त्या ठिकाणी ढग पण आलेला असतात. तर ह्या ठिकाणी ढग होऊनी झुलावे. एखाद्या आपण झोपाळ्यावरती बसलो ना की आपण असा झोका घेतो, आपण झुलतो त्या ठिकाणी. तर इथं ती कवयित्रीला काय वाटतंय? त्या ढगासारखं आपण व्हावं आणि क्षितिजावरती लांब छान वेगळे वेगळे डार्क रंग होऊन आपण तिथे झुलावं. तिथे आपण आनंदानं तिथे राहावं, तिथे झुलावं, तिथे डोलावं. भरारणारा होऊनी वारा चंद्राशी खेळावे. तिला कुणाबरोबर खेळायचंय? इथं तुम्हाला विचारू शकतात बरं का, कवयित्रीला कुणाबरोबर खेळायचं आहे आणि काय होऊन खेळायचंय? तर भरारणारा, जोरात वाहणारा जो वारा असतो ना, तो वारा आला की त्या वाऱ्याच्या बरोबर वारा होऊन, प्रत्यक्ष वारा व्हायचाय. भरारणारा होऊनी वारा चंद्राशी खेळावे. कवयित्रीला कुणाबरोबर खेळायचंय? चंद्राबरोबर. चंद्र त्यावेळेला जर क्षितिजावर असेल तर तो चंद्र, ते क्षितिज, तो वारा, तिथे असणारे ढग, हे सगळं तिला तिला आनंद देऊन जात आहे. आणि त्यामुळे तिला काय वाटतंय? ह्या भरारणारा मी वारा व्हायचंय मला आणि त्या चंद्राबरोबर खेळायचंय. नुसतंच नाही तर माझा चंद्र हा सोबती आहे, हा खेळगडी आहे, हा माझा मित्र आहे, त्याच्याशी मला खेळायचंय. इथं आपण खेळतो कोणाबरोबर? आपण आपल्या मित्रमंडळींशीच खेळतो ना, मित्र मैत्रिणी एकत्र येऊन आपण खेळतो. तसं कवयित्रीला हा चंद्र तिचा सवंगडी वाटतो, तिला मित्र वाटतो, तिचा खेळगडी वाटतो. बघा बरं, मित्र ह्या शब्दासाठी तुम्हाला किती पर्यायी शब्द मिळाले बरं? सवंगडी, मित्र, खेळगडी मिळाले ना. भरारणारा होऊनी वारा चंद्राशी खेळावे. आता पुढे बघूया. धुक्या परी मी अलगद अलगद धरणीवर उतरावे. आता धरणी याचा अर्थ काय? पृथ्वी, जमीन. तुम्हाला शब्द मिळाले बरं का. धरणी ह्याला तुम्हाला पर्यायी शब्द मिळाले. पृथ्वी, जमीन. धुक्या परी. धुकं कसं असतं कधी बघितलं का तुम्ही? अगदी पहाटे असं एक एक असं आवरण येतं, असं पांढरट आवरण असतं. ते एखादी शाल, पांढरी तलम शाल असावी ना, असं एक आवरण पृथ्वीवरती येतं, आपल्या जमिनीवरती येतं. हे केव्हा असतं? थंडीच्या दिवसात असतं. तर ह्याला आपण काय म्हणतो? फॉग. फॉग जे असतात, तुम्ही बघितलं असेल फॉग. फॉग फार छान दिसतं आणि त्या फॉगच्या पलीकडचं जी वस्तू असते ना, ती अशी पांघरून घेऊन बसल्यासारखी वाटते आणि ती अशी छान दिसते, अशी 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 अगदी तलम दिसते, अस्पष्ट दिसते थोडीशी.
धुक्या परी मी अलगद अलगद म्हणजे हळूहळू, स्लोली, अलगद धरणीवर उतरावे. धरणीवर मी आता सांगितलं तुम्हाला, पृथ्वी किंवा जमीन, जमिनीवरती तिला उतरायचंय, तिथे जमिनीवरती यायचंय. धुक्या परी मी अलगद अलगद धरणीवर उतरावे, अवघे जग झाकुनी तयाला मिश्किलतेने पहावे. अवघे याचा अर्थ काय? संपूर्ण, पूर्ण जग, जग म्हणजे पृथ्वी. अवघे जग झाकून, आता हे फॉग जे येतं ते असं पृथ्वीला झाकतं ना, असं इथं कवयित्रीला वाटतं की हे पृथ्वीला झाकणारं आवरण आहे, हे कव्हर आहे, झाकून टाकणारं हे कव्हर आहे. अवघे अवघे जग झाकुनी तयाला मिश्किलतेने पहावे. असं कोणी लपून बसलं की आपण कसं बघतो? मिश्किलतेनं बघतो ना, म्हणजे नॉटीपणानं आपण तिकडे बघतो आणि गपत घेतो, त्याची मज्जा घेतो. अवघे जग झाकुनी तयाला मिश्किलतेने पहावे. कुणाकडे बघती आहे ही कवयित्री? मिश्किलतेनं जी बघते आहे, जी पाहते आहे, ती कुणाकडे बघतीये? पृथ्वीकडे, जमिनीकडे बघते. कारण ते जे झाकलेलं आवरण आहे ना, ते ती स्वतः आहे असं वाटतंय तिला, असं व्हावं असं वाटतंय. कोण आहे हे? हे फॉग आहे. तर फॉग जेव्हा जमिनीवरती झाकलं जातं ना, ते आपण व्हावं आणि खालच्या जमिनीकडं, पृथ्वीकडं नॉटीपणानं बघ, मी कसं तुला झाकलं ना, गंमत केली की नाही तुझी, असं ही हा नॉटी भाव या ठिकाणी, मिश्किल भाव या ठिकाणी कवयित्रीचा आहे. ऊर्जेचा तो स्रोत सूर्य मी. स्रोत म्हणजे सोर्स. ऊर्जेचा, ऊर्जा म्हणजे काय? स्ट्रेंथ. ऊर्जा म्हणजे एनर्जी. एनर्जी जी असते ना, ती आपल्याला सूर्यापासून मिळते ना. एनर्जी ही सूर्यापासून संबंध पृथ्वीला मिळते. कुणाकुणाला मिळते? ही प्राण्यांना मिळते, पक्ष्यांना मिळते, जमिनीवरती जी झाडं आहेत त्यांना मिळते. ही सगळी एनर्जी आहे, ही सूर्यापासून आपल्याला मिळते. ऊर्जेचा, ही एनर्जी जी आहे, एनर्जी, ऊर्जा, ऊर्जा म्हणजे एनर्जी, एनर्जी म्हणजे आपल्याला जी स्ट्रेंथ मिळते, तो स्रोत आहे हा. ऊर्जेचा तो स्रोत, इथे सला रो आहे बरं का, स्रोत. स्तोत्र, स्तोत नाहीये, स्त्रो नाहीये, तर स्रो, सला रो, स्रोत सूर्य मी सूर्य व्हावं असं. आता किती छान कल्पना आहे. एखादा आपल्याला जर सूर्य होता आलं आणि सगळ्यांना जर एनर्जी देता आली आपल्याकडून, तर बघा बरं, जी एनर्जी आपण सूर्यापासून घेतो तशी एनर्जी जर कवयित्रीला इतरांना देता आली, तर ती एनर्जी आपण इतरांना कशी देऊ शकतो? तर इतरांचं कौतुक करून, इतरांना मदत करून, हे आपण इतरांसाठी करू शकतो. आता इथं सूर्य ही कल्पना घेतलेली आहे, पण आपण स्वतः जर असं स्रोत बनलो, अशी एनर्जी बनलो, तर इतरांना मदत केली, इतरांना आपण कौतुक केलं, इतरांचं कौतुक केलं, तर काय होईल? आपण त्या व्यक्तीची एनर्जी बनू शकतो. त्या व्यक्तीला आपण एनर्जी देऊ शकतो. आपण, आपल्याला देता येते आणि ती करताही येते. तुम्ही जरूर हा प्रयत्न करून बघा. ऊर्जेचा तो स्रोत सूर्य मी अगदी जवळून पाहावा. कुणाला जवळून बघायचं आहे कवयित्रीला? तर सूर्याला. सूर्य केवढा तेजस्वी आणि केवढा गरम असतो तो. आपण उन्हाळ्यामध्ये बघतो ना, केवढा गरम असतो. आपल्याला नुसतं बाहेर अंगणात जाऊन सुद्धा आत येताना सुद्धा आपल्याला वाटतं की अरे बापरे, फार गरम आहे बाबा. आणि अशा वेळेला हा स्रोत आपण बनावा असं कवयित्रीला वाटतं. काळोखाला चिरत चिरत मी सूर्य किरण व्हावा. काळोख आहे बरं का, आणि काळोखामध्ये जेव्हा सकाळी सूर्य यायला लागतो ना, तेव्हा काळोख कसा निघून जातो, अंधार निघून जातो, डार्कनेस संपतो,
आणि त्या ठिकाणी सूर्य उगवतो. आता या ठिकाणी डार्कनेस म्हणजे दुसऱ्याच्या मनातला वाईट भाव किंवा एखाद्याला जर वाईट वाटत असेल तर हा सुद्धा काळोख, मनाचा काळोख आहे बरं का हा. आणि हा काळोख जर तुम्हाला घालवून टाकायचा असेल तर दुसऱ्यांना एनर्जी दिली पाहिजे, दुसऱ्यांना आनंद दिला पाहिजे. काळोखाला चिरत चिरत मी, चिरत म्हणजे दूर करत, चिरत चिरत मी सूर्य किरण व्हावा, सूर्याचा किरण व्हावा आणि दुसऱ्यांना एनर्जी द्यावी. निसर्गातल्या रंगामध्ये मी रंगून जावे. तुम्ही आकाशात रंग कधी बघितलेत का? बघितले नसतील तर जरूर बघा, आणि बघितले असतील तर तुम्ही त्याचा नक्की आनंद घेतला असेल. आकाशामध्ये निळे रंग दिसतात, लाल दिसतो, पिवळा दिसतो, हिरवा दिसतो, निळा दिसतो. हे 7 रंग जे असतात ना, 7 रंगांचं इंद्रधनुष्य जे असतं ना, हे सगळे रंग आपल्याला आकाशामध्ये दिसतात. आणि ह्या आकाशातल्या रंगामध्ये मी रंगून जावे. रंगून जावे म्हणजे तो आनंद मी घ्यावा. रंगून जावे, आय विल इन्व्हॉल्व इन दॅट. त्याच्यामध्ये मी इन्व्हॉल्व व्हावं आणि त्या रंगांचा मी आनंद घ्यावा. भास नको मज. भास म्हणजे काय? अरे झालंय हे असं वाटणं, त्याला भास म्हणतात. नुसतं वाटणं जे असतं ना, असं मला वाटलं, भास असतो. हे खरं नसतं. वाटणं हे खरं नसतं, पण हे प्रत्यक्ष व्हावं असं कवयित्रीला वाटतंय. काय व्हावं वाटतंय? सुरुवातीला पहिला काय वाटलं? पक्षी व्हावंसारखं वाटलं. नंतर दवबिंदू व्हावंसारखं वाटलं. बघा बघा काय काय व्हावंसारखं वाटलंय. नंतर क्षितिजावरचं गडद रंग मी ढग हो, इथे ढग व्हावंसारखं वाटलं. पुढे धुकं व्हावंसारखं वाटलं. पुढे सूर्य व्हावंसारखं वाटलं. आणि हे सगळं नुसतं भास नकोय मला, तर हे मला प्रत्यक्ष व्हायचंय, मला हे अनुभवायचंय. हे सगळे जे आता तिने सांगितलेले ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी तिला प्रत्यक्षात व्हायचंय. बघा बरं शेवटचं कडवं. निसर्गातल्या रंगामध्ये मी रंगून जावे, भास नको मज तुम्हा सांगतो. तुम्हाला मी सांगतोय बरं का, मला काय काय व्हायचंय ते. तुम्हाला असं मला भास नको, मला प्रत्यक्ष व्हायचंय. तर मी भास नको मज तुम्हा सांगतो, हे खरे खरे व्हावे. एकदाच खरे म्हणून कवयित्री थांबली नाहीये. खरे खरे व्हावे, खरंच खरंच हे व्हावं. खरे व्हावे एवढंच नाही, खरे खरे व्हावे. तिनं 2दा हा शब्द वापरला. त्याच्यासाठी तिला हे व्हायसाठी तिला फोर्स द्यायचा आहे. तिला एक स्ट्रॉंगली सांगायचं आहे की मला हे सगळं व्हायचंय, प्रत्यक्षात व्हायचंय. आणि हे होऊन काय काय करायचंय हे सगळं सुद्धा तिने आपल्याला इथे सांगितलेलं आहे. तर ही कवयित्री कोण आहे? सुमती पवार. आणि ह्या कवयित्रीनं आपल्याला काय काय सांगितलं? हे खरे खरे व्हावे. काय काय खरे खरे व्हावे हे सगळं ह्या कवयित्रीनं या कवितेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तुम्हाला हे कसं वाटलं मला जरूर सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.